जय आपण बघतोय की सध्या संगीत विश्वावरती अक्षरशः शोककळा पसरलेली आहे। ब्रिज कँडी रुग्णालयाबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे। आशा त्यांच्या घराबाहेर काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहायला गेलं तर आशा भोसले यांच्या खरं तर दुःखद निधनानंतर आता त्यांच्या घराबाहेर सुद्धा वातावरण जे आहे ते एकंदरीत दुःखद झाल्याचं पाहायला मिळतं। ठिकठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता की मुंबई पोलिसांचा जो बंदोबस्त आहे हा आता सुद्धा या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर कासा ग्रँड या इमारतीमध्ये खरं तर आशा भोसले या राहत होत्या। तिसरा आणि चौथा मजला जो आहे तो या ठिकाणी त्यांचं घर जे ते होतं आणि या ठिकाणी ते राहत होत्या। मात्र आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो हळूहळू या ठिकाणी वाढवण्यात येत आहे। खरं म्हणजे उद्या खरं तर सकाळी 11 वाजता जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाला या घरी आणण्यात येईल। त्यानंतर 11 ते 3 दरम्यान अंतिम दर्शनासाठी जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि यानंतर आपण पाहिलं तर 4 वाजता हे दादर शिवाजी पार्कच्या स्मशानभूमी येथे जे ते अंत्यसंस्कार शासकीय इतमामात जे ते अंत्यविधी या ठिकाणी पार पडेल। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक वर्षांचा त्यांचा जो कार्यकाळ होता हा त्यांनी मुंबईच्या या खरं तर शहरातच या घरी खरं तर एकंदरीत काढलेला पाहायला मिळाला। अनेक इतर जे आहे ते संगीतकार असेल किंवा इतर जे मान्यवर मुख्यमंत्री किंवा इतर जे अनेक राजकीय नेते आहेत यांनी सुद्धा त्यांची जे ह्या निवासस्थानी जे ते भेट घेतलेली आहे। त्यामुळे अतिशय एक जवळचं नातं हे त्यांचं मुंबईच्या सुरी सुद्धा लागून जाते होतं आणि त्यामुळे आता त्यांच्या या मुंबईच्या घराबाहेर सुद्धा आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। उद्या सुद्धा त्यांच्या अंत्यसंस्काराला जे आहे ते अनेक मान्यवर जे ते उपस्थित असतील। त्यामध्ये प्रामुख्याने मग अनेक कलाकार असतील किंवा मग राजकीय नेते, त्यासोबत अनेक कार्यकर्ते किंवा मग इतर त्यांचे जे चाहता वर्ग आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जाते। एकंदरीत त्या मोठ्या चाहत्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी दुःखाचा कोसळ हा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आता पुढची जी प्रक्रिया आहे याला आता सुरुवात झालेली आहे आणि मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त जो आहे तो ह्या ठिकाणी तैनात करण्यात आहे आणि त्यामुळे एकूणच आता उद्या जे आहे ते आशा भोसले यांच्यावरती त्यांची जी अंतिम संस्कारची जी प्रक्रिया आहे उद्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच। जय अजून एक गोष्ट तुला विचारायची आहे की उद्या अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचं पार्थिव जे आहे ते आज त्यांच्या घरी आणलं जाणार आहे की त्यांना थेट ब्रिज कँडीतून उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल? काय त्याचा दिनक्रम असणार आहे? नक्कीच सध्या खरं तर त्यांचं पार्थिव हे ब्रिज कँडी रुग्णालयातच आहे आणि ते उद्या खरं तर त्यांच्या या राहत्या निवासस्थानी म्हणजेच तिथे तिसऱ्या माळ्यावरती जे आहे ते आणण्यात येईल आणि आज संपूर्ण जे पार्थिवाची पोस्टमॉर्टम आहे ते त्या ठिकाणी केलं जाईल। त्यानंतर उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत खरं तर पार्थिव हे त्यांच्या राहत्या निवासस्थानी आणण्यात येईल आणि त्यांचे जे इतर नातेवाईक आहेत हे सुद्धा आता या ठिकाणी येण्यास काही सुरुवात झाली आहे। मात्र त्यांची जी नात आहे जनाई भोसले हे आता सध्या त्यांच्यासोबत ही रुग्णालयात असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्या जनाई यांनी कालच सोशल मीडिया माध्यमावरती खरं तर एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आशा भोसले यांची तब्येत ही काहीशी बिघडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, त्यामुळे त्यांना रात्रीच रुग्णालयात जे दाखल करण्यात आलं आहे त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी आता पुढची प्रक्रिया ही सुरू आहे। आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर रात्री मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा रात्रीच जे आहे ते आशा भोसले यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या प्रकृतीची संपूर्ण विचारणा जे आहे ते केली होती। मात्र आज सकाळी जे आहे ते संपूर्ण दुःखद माहिती जे आहे ते समोर आली। ब्रिज कँडी रुग्णालयातच आशा भोसले यांनी अखेरचा श्वास जे आहे तो घेतलेला पाहायला मिळाला। त्यामुळे एकूणच संपूर्ण संगीत मय असेल किंवा मग इतर जे त्यांचे चाहता वर्ग यांच्यामध्ये एकूणच दुःखाचं वातावरण हे एकंदरीत पसरल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उद्या जे आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांची अंतिम दर्शनाची वेळ जी आहे ती या ठिकाणी निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उद्या खरं तर मोठी रहदारी सुद्धा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासूनच मुंबई पोलिसांनी जे आहे ते गस्त घालायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी त्याच पद्धतीने बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात केल्याचा पाहायला मिळतोय। नक्कीच। जय आणखी कोणी राजकीय नेते अंत्यदर्शनासाठी येणार आहेत का आणि दिल्लीवरून कोणी ज्येष्ठ नेते येण्याचे चान्सेस वाटतात का? काय माहिती आहे का या संदर्भात? निश्चितच प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यासोबत इतर राज्य मंत्रिमंडळातील नेते हे सुद्धा त्या ठिकाणी उद्या येण्याची शक्यता जी दाटपणे वर्तवली जात आहे। कारण आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षांचा कार्यकाळ हा त्यांनी या सर्वच लोकांच्या किंवा चाहत्या वर्गांच्या समोर जो तो अनुभवलेला। त्यांची अनेक जवळपास 16,000 गाणी जे आहेत ते हिंदी असेल किंवा मराठी चित्रपटामध्ये त्यांनी गायलेलं आहे। त्यामुळे एक जवळकीचं नातं हे त्यांचं
अनेकांसोबतच जे असलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे उद्या याच पार्श्वभूमीवरती अनेक नेते मंडळी त्यासोबत कलाकार मराठी असेल किंवा मग हिंदी कलाकार दोन्ही चित्रपटांमध्ये जे काम केले त्यांचे जवळचे कलाकार आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उद्या जे आहे ते येण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यासोबत केंद्रीय मंत्री सुद्धा त्या ठिकाणी अमित शहा किंवा मग आणखीन कोणी नेते येते काय सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. धन्यवाद जय, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की आज त्यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयामध्येच ठेवलं जाणार आहे. काही काही कारणासाठी त्यांचं पार्थिव आज रुग्णालयामध्येच ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना उद्या त्यांचं जे पार्थिव आहे आशाताईंचं ते त्यांच्या राहत्या घरी आणलं जाईल. ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुद्धा सुरक्षा वाढवण्यात